नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण बघणार आहोत मानवी हक्कासंदर्भातले 30 प्रश्न आपल्याला बघायचे आहेत जे यापूर्वी विविध परीक्षांना विचारले गेलेले आहेत, ज्यांना आपण अतिसंभाव्य असं म्हणू शकतो. राज्यसेवा मुख्य, PSI STI ASO मुख्य, डिपार्टमेंटल PSI मुख्य आणि इतर ज्या ज्या ठिकाणी ह्युमन राईट मानवी हक्क आणि कायदे हा टॉपिक आहे त्या ठिकाणी उपयुक्त असे हे 30 प्रश्न या ठिकाणी असणार आहेत. रॅपिडली आपण घेणार आहोत. पटपट तुम्ही नोट डाऊन करून घ्या किंवा रिव्हिजन म्हणून या प्रश्नांकडे नक्की बघा. पहिला प्रश्न, मानवी अधिकार शिक्षणाच्या संवर्धनासाठी टिंबटिंबमध्ये युनेस्कोने मापदंडात्मक साधनांचा स्वीकार केला. शिक्षणाचं संवर्धन युनेस्कोने कधी केला आहे हा स्वीकार? 1954, 64, 74 की 84? मित्रांनो 1974 हे ते साल आहे. मापदंडात्मक साधनं स्वीकारले युनेस्कोने. आता युनेस्कोचा फुल फॉर्म तुम्हाला माहीत असावा, युनेस्कोचं मुख्यालय तुम्हाला माहीत असावं. पुढे, मानवी हक्काच्या अध्यापनासंदर्भातील पहिली जागतिक परिषद टिंबटिंब येथे भरली होती बघा. अध्यापन, मानवी हक्काचं अध्यापन. न्यूयॉर्क अमेरिका, व्हिएन्ना ऑस्ट्रेलिया, हेग नेदरलँड की मॉस्को रशिया? मित्रांनो व्हिएन्ना ऑस्ट्रेलिया या ठिकाणी ही परिषद भरलेली आहे. त्याच्यानंतर पुढे आपण जातोय टिंबटिंब साली मानवी हक्काच्या अध्यापनाच्या संदर्भातील दुसरी परिषद माल्टा येथे भरली बघा. माल्टा येथे भरणारी दुसरी परिषद जी मानवी हक्क अध्यापनासंदर्भात होती 1980, 85, 90 की 87? तर ती भरलेली आहे 1987 मध्ये. पुढे, कितव्या मानवी हक्कांच्या अध्यापनाच्या संदर्भात जागतिक परिषदेमध्ये मानवी अधिकार शिक्षणाबाबतची आंतरराष्ट्रीय व प्रादेशिक पातळीवरील मार्गदर्शक सूत्रे तयार केली गेली बघा. मानवी हक्काचं अध्यापन जागतिक परिषद त्या संदर्भातली सूत्र तयार केली गेली आहे. कोणत्या परिषदेमध्ये? दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या की पहिल्या? मित्रांनो उत्तर आहे दुसरी परिषद जी माल्टा या ठिकाणी भरली होती 1987ची. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की टिंबटिंब येथे भरलेल्या 1993च्या मानवी हक्काच्या संदर्भातील तिसऱ्या जागतिक परिषदेमध्ये मानवी हक्क व लोकशाही यांच्यातील अतूट संबंधावर भर देणारी पहिली परिषद म्हणून आपण तिला ओळखतो. ती परिषद कोणती? खरं म्हणजे ती तिसरी जागतिक परिषद होती, मात्र मानवी हक्क आणि लोकशाही यांच्यातील संबंधावर भर दिला तिने. कॅनडा, दक्षिण आफ्रिका, रशिया, इटली? उत्तर आहे कॅनडा. मॉन्ट्रियल या ठिकाणची ती परिषद आहे. मित्रांनो आपण हे जे मुद्दे बघतोय, या जे प्रश्नपत्रिका बघतोय, या आपण ओम विजन अकॅडमी पुणे जे गाजलेलं पब्लिकेशन आहे, जुनं पब्लिकेशन आहे, दर्जेदार असे पुस्तकं असतात त्यांच्या पुस्तकातून बघतोय. मानवी हक्क व जबाबदारी हे पुस्तक आहे. राज्यसेवा मेन्स, डिपार्टमेंटल PSI STI ASO आणि इतर ज्या ज्या ठिकाणी मानवी हक्क आणि जबाबदारी टॉपिक आहे, MPSC एक्झाम असेल किंवा सरळ सेवा, त्या ठिकाणी उपयुक्त पुस्तक. दुसरं, माहिती आणि तंत्रज्ञानाचं सुद्धा पुस्तक आहे. तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर खाली देतो आहे. कोणत्याही पुस्तक दुकानावर तुम्हाला ओम विजन अकॅडमी पुणे यांचं हे पुस्तक भेटून जाईल. संपर्क नंबरसुद्धा आहे. तुम्ही कॉन्टॅक्ट करून पुस्तक घरपोच मागवू शकतात. पुढे आपलं STI RCP ॲप्लिकेशन, यावरही तुम्हाला हे सगळे लेक्चर्स आणि हे कोर्सेस मिळतील. तुम्ही ॲप्लिकेशनही डाउनलोड करू शकतात. खाली लिंक दिलेली आहे. पुढचा प्रश्न, जून 1993 मध्ये व्हिएन्ना येथे भरलेली जी मानव अधिकार विषयक जागतिक परिषद आहे तिच्यातील किती देशांच्या प्रतिनिधींनी स्वीकारलेल्या कृती कार्यक्रम अधिकृत करण्यात आला? म्हणजे किती देश होते की ज्यांनी या ठिकाणी या कृती स्वीकारल्या गेल्या होत्या? कृती कार्यक्रम जो स्वीकारला गेला होता, किती प्रतिनिधी होते ते तुम्हाला विचारलं. सॉरी, हा प्रश्न आपण कॅन्सल करूया, थोडीशी रचना त्याची चुकलेली आहे. पुढे, संयुक्त राष्ट्र मानवी अधिकार शिक्षण दशक म्हणून कोणते दशक? बघा शिक्षण दशक. मित्रांनो मानवी हक्काची जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा शिक्षण हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि इथे जर बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल 7 नंबरचा प्रश्न आहे. 1995 ते 2004 हे शिक्षण दशक आहे साजरं केलेलं. संयुक्त राष्ट्र संघाच्या कितव्या भागातील मानवी अधिकारांच्या जागतिक जाहीरनाम्यातील सर्व म्हणजे एकूण 30 कलमांचा अर्थ स्पष्ट करण्यात आला आहे बघा. संयुक्त राष्ट्रसंघ मानवी अधिकाराचा जागतिक जाहीरनामा कोणता भाग आहे की तिथे सर्व 30 कलमांचा अर्थ स्पष्ट करण्यात आला आहे? भाग दुसरा, लक्षात ठेवा. पुढे, टिंबटिंब सालच्या व्हिएन्ना परिषदेने गुलामी प्रथेचा आंतरराष्ट्रीय पातळीवर धिक्कार केला, गुलामगिरीचा. व्हिएन्ना परिषद कधीची होती? 1815ची व्हिएन्ना परिषद आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस कमिटीची स्थापना केव्हा झाली? रेड क्रॉस कमिटी ICRC असं आपण त्याला म्हणतो, जी 1864 मध्ये त्या ठिकाणी स्थापना आहे. पुढे आपण बघतोय टिंबटिंब रोजी जिनेवा येथे पार पडलेली जी आंतरराष्ट्रीय संमेलनं आहे त्यांनी मानवी समाजातून गुलामगिरीचे संपूर्ण उच्चाटन व्हावे याकरिता सनद निर्माण केले. कधीची ती व्हिएन्ना परिषद आहे तर 25 सप्टेंबर 1926 ची. मित्रांनो ह्युमन राईट्स संदर्भात आपण
सातत्याने प्रश्नसंच या यूट्यूब चॅनलला आणणार आहोत. आपला जो STI-RCP ॲप्लिकेशन आहे त्यामधील कोर्सवर सुद्धा आपण लाईव्ह लेक्चर्स त्याचे घेतो आहोत. तुम्हाला तिथे त्या कोर्समध्ये राज्यसेवा मेन्सचा कोर्स असेल, कंबाईनचा कोर्स असेल किंवा डिपार्टमेंटल PSIचा त्या ठिकाणी सुद्धा लेक्चर्स सातत्याने आपण घेतो आहोत. तुम्ही तिथेही जॉईन होऊ शकतात. यूट्यूबला सुद्धा बघत राहा. तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील, असेच व्हिडिओ यावेत, प्रश्नांचा सराव घ्यावा असं वाटत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. टिंबटिंबाच्या मानवी हक्काच्या रक्षणासाठी 1933 ते 1938 मध्ये आंतरराष्ट्रीय सहमतीद्वारे काही रूढी आणि संकेत निर्माण करण्याचे प्रयत्न झाले. कोणाच्या संकेतासाठी झालं होतं हे? वेठबिगार, गुलामगिरी, निर्वासित की निरक्षर? बघा इथे जर बघितलं, निर्वासित जे आहेत त्यांच्यासाठी 33 ते 38 मध्ये आपण काही संकेत तयार केले, काही रूढी तयार केल्या. टिंबटिंब रोजी संयुक्त राष्ट्र संघटनेने पारित केलेल्या घोषणापत्रात मानवी हक्काबद्दलचा दृढ विश्वास प्रतिबिंबित होतो. कधीचं घोषणापत्र आहे ते, असा प्रश्न आहे. आणि उत्तर जर बघितलं 26 जून 1945चं ते घोषणापत्र आहे. तारीख लक्षात ठेवा. पुढे टिंबटिंब साली नेहरान येथे पार पडलेलं मानवी हक्कविषयक आंतरराष्ट्रीय संमेलन भरलं होतं. नेहरानचं मानवी हक्क विषयक आंतरराष्ट्रीय संमेलन जे 1968 मध्ये भरलेलं आहे. पुढे टिंबटिंबामध्ये दुसऱ्या वैकल्पिक शिष्टाचाराद्वारे मृत्यू देण्याच्या शिक्षेवर बंदी आणण्याचे उद्दिष्ट ठरवून संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेने मानवी हक्कांना अधिक व्यापक बनवले. बघा, मानवी हक्क व्यापक बनतंय. दुसरा वैकल्पिक शिष्टाचार असं नाव आहे. मृत्यू देण्याच्या शिक्षेवर बंदी आणण्याची उद्दिष्ट ठरवली जात आहेत. डिसेंबर 1989 या साली हे घडलंय. पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? बघा 4 विधानं आहेत. मानवी हक्क देशांच्या शासनाची अंतर्गत जबाबदारी आहे. 1993 साली व्हिएन्ना घोषणा मानवी हक्काविषयक कृती कार्यक्रमानुसार मान्यता देण्यात आली. 93ला व्हिएन्ना घोषणेला मान्यता. मानवी हक्काचा जाहीरनामा 1948ला जाहीर झाला. आणि वरील सर्व, बघा वरील सर्वच बरोबर आहे. मानवी हक्क अंतर्गत जबाबदारी पहिलं लक्षात ठेवा. दुसरं 93ला व्हिएन्ना घोषणा कृती कार्यक्रमाला मान्यता. तिसरं 48ला मानवी हक्काचा जाहीरनामा. 3 गोष्टी, वरील सर्व बरोबर. पुढे मानवी व्यापार व वेश्यांचे शोषण थांबविण्यासाठीचा समझोता कधी झाला? मानवी व्यापार आणि वेश्यांचे शोषण थांबवायचे आहे त्याचा समझोता कधी? 1941, 1951, 1961, 1971. मित्रांनो 1951ला हा समझोता आहे मानवी व्यापार आणि वेश्यांचे शोषण थांबवण्यासाठी. पुढे संयुक्त राष्ट्र मानवी अधिकार उच्चायुक्तपदी पहिल्यांदा कोणत्या व्यक्तीची निवड झाली होती? पहिली निवड या ठिकाणी त्याबद्दल हा प्रश्न आहे. जोसा आयला लासो इक्वाडोरच्या या होत्या. पुढे शिक्षणातील भेदभावाविरुद्ध युनेस्को समझोत्यामध्ये 31 मे 1936 रोजी किती देश सहभागी झाले होते? 85 देशांचा सहभाग आहे. 1917, 1944, 1963 या तिन्ही वर्षी कोणत्या संस्थेला शांततेचा नोबेल मिळाला? मित्रांनो हा प्रश्न रिपीट आहे. 3 वेळा शांततेचा नोबेल भेटलेली संस्था कोणती? कारण की युनेस्को, युनिसेफ, मानवी हक्क आयोग, रेड क्रॉस संघटना तुमच्यासमोर विविध ऑप्शन आहेत. आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस संघटना आपण तिला म्हणतोय. पुढे 1965 साली कोणाला शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे? युनिसेफ, युनो, जागतिक बँक की नाणेनिधी? 1965चा युनिसेफला भेटलेला आहे. पुढे 1996च्या बाल कल्याणविषयक आफ्रिकन जाहीरनाम्याला किती राष्ट्रांनी मान्यता दिली? तर 6 राष्ट्र आहे. संयुक्त राष्ट्र महिला दशक, समानता व शांतता दशक म्हणून कोणता कालावधी आपण ओळखतो? 1976 ते 1985 आहे. समानता, शांतता आणि आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र महिला दशक म्हणतो आपण त्याला. पुढे 31 मे 1996 रोजी बालकांच्या अधिकाराबाबतच्या समझोत्याच्या वेळी किती सभासद राष्ट्र उपस्थित होती? बघा, बालकांचा अधिकाराबाबतचा समझोता 1996चा किती राष्ट्रांची उपस्थिती आहे? 187 राष्ट्र. पुढे वंशहत्या जी आहे तिच्या गुन्ह्याला प्रतिबंध आणि शिक्षा या संदर्भातील 121 देशांनी समझोता केव्हा केला आहे? वंशहत्येचा गुन्हा, त्याला प्रतिबंध आणि त्या संदर्भातील शिक्षा याबाबतचे विधान आहे 31 मे 1996. पुढे कोणत्या साली गुन्हे रोखण्याच्या आणि गुन्हेगाराच्या वागणुकी संबंधातील संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या परिषदेमध्ये कैद्यांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीबाबत किमान नियम करण्यात आला? बघा, कैद्यांना किमान वागणुकीबाबतचे जे नियम झालेले आहेत 1955 या साली ते झालेले आहे. पुढे संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने टिंबटिंब रोजी छळ आणि इतर क्रूर, अमानवी अथवा अपमानास्पद वागणूक याबाबत करार संमत केला आहे. बघा, संयुक्त राष्ट्राची आमसभा कधी ती छळ आणि इतर क्रूर, अमानवी, अपमानास्पद वागणूक याबाबत करार संमत करते आहे? ती आमसभा कोणती हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि ती 10 डिसेंबर 1984ची ती आमसभा आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने टिंबटिंब हे वर्ष सहिष्णुतेचे वर्ष म्हणून जाहीर केले होते. सहिष्णुता
1995 हे ते वर्ष आहे. पाठच असले पाहिजे ते मुद्दे. पुढे हे दशक मानवी हक्काचे दशक म्हणून जाहीर केले होते. 1995 ते 2004 हे दशक आहे मानवी हक्क दशक. पुढे आम्ही मानवी हक्काचा अभ्यास करतो तेव्हा आम्हाला हे माहीतच असलं पाहिजे. मानवी हक्क आयोग जो आहे आंतरराष्ट्रीय कोणत्या वर्षापासून मानवी हक्क शिक्षणाचे दशक म्हणून जाहीर करावी अशी युनोच्या महासभेने त्या ठिकाणी विनंती केली होती असा प्रश्न आहे. मित्रांनो, इंटरेस्टिंग असा प्रश्न आहे हा आणि याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. उत्तर आहे 1 जानेवारी 1995 या दिवशी त्या ठिकाणी ही विनंती केलेली आहे, हे लक्षात असू द्या. तर अशा पद्धतीने आपण हे सगळे मुद्दे बघतोय. राज्यसेवा मेन्सचा आपला कोर्स आहे. STI RCP ॲप्लिकेशनवर 2 वर्षाचा, PSI STI SOचा 2 वर्षाचा कोर्स आहे. कंबाईन ग्रुप सीचा 2 वर्षाचा, CDPOचा 2 वर्षाचा कोर्स आहे. तलाठी, पोलीस, आरोग्य, ग्रामसेवक 1 वर्षाचे कोर्स आहे. सरळ सेवा 1 वर्षाचा आणि TET सुद्धा. तर हे सगळे कोर्सेस, या सगळ्या कोर्सेसमध्ये सिलेबसनुसार आपण लाईव्ह लेक्चर्स घेत असतो. त्याच्या सगळ्या PDF नोट्स, त्या अंतर्गत टेस्ट सिरीज सगळं काही तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनवर भेटणार आहे. तर आताच हा लोगो आहे, खाली लिंक दिलेली आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड करा, डेमो लेक्चर्स बघा आणि नक्की त्या ठिकाणी कोर्सेसला प्रवेश घेऊन आपला अभ्यास आणखी सोपा करा. योग्य मार्गदर्शनामध्ये अधिकारी बना. थांबूया. धन्यवाद.